व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे माझा आवडता खेळ लंगडी। मित्रांनो, हा निबंध तयार करण्यापूर्वी काही कच्चा आराखडा घेऊन त्याच्यातले पॉइंट्स यांचा आधार घेऊन हा निबंध तयार केलेला आहे। स्क्रीनवर मी तो कच्चा आराखडा दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। खेळ आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे। खेळ हे मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। ते केवळ मनोरंजनाचे साधन नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी उपयुक्त आहेत। नियमितपणे खेळ खेळल्याने शरीर तंदुरुस्त राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते। खेळांमुळे शिस्त, संघभावना, नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि सहकार्याची भावना विकसित होते। जिंकणे आणि हरणे या दोन्ही गोष्टी स्वीकारण्याची सवय लागते। त्यामुळे व्यक्ती अधिक संयमी आणि सकारात्मक बनते। आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुले आणि तरुणांचा बराच वेळ मोबाईल व संगणकावर जातो। अशा परिस्थितीत खेळांचे महत्त्व अधिक वाढते। मैदानी खेळांमुळे शारीरिक व्यायाम होतो आणि आरोग्य चांगले राहते। क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खो खो, हॉकी यासारखे खेळ आपल्या देशात लोकप्रिय आहेत। खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे। म्हणूनच प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात खेळांना स्थान दिले पाहिजे। निरोगी शरीर, तंदुरुस्त मन आणि यशस्वी जीवनासाठी खेळ अत्यावश्यक आहे। लंगडी माझा आवडता खेळ, मित्रांसोबत लागे मेळ, एका पायावर धावतो आम्ही, आनंदाने खेळतो आम्ही, मैदानावर धम्माल होते, हसत खेळत वेळ जाते। मला अनेक खेळ आवडतात, पण लंगडी हा माझा सर्वात आवडता खेळ आहे। लंगडी हा एक पारंपरिक आणि मजेदार खेळ आहे। हा खेळ मैदानी भागात खेळला जातो। या खेळात एक खेळाडू एका पायावर उडी मारत इतर खेळाडूंना पकडण्याचा प्रयत्न करतो। बाकीचे खेळाडू त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतात। मी माझ्या मित्रांसोबत शाळेच्या मैदानात लंगडी खेळतो। हा खेळ खेळताना मला खूप आनंद मिळतो, म्हणूनच लंगडी हा माझा आवडता खेळ आहे। लंगडी खेळाची माहिती। लंगडी हा भारतातील एक पारंपरिक मैदानी खेळ आहे। हा खेळ विशेषतः महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे। या खेळामुळे शरीराचा व्यायाम होतो, तसेच संतुलन, चपळता आणि एकाग्रता वाढते। लंगडी खेळण्यासाठी 2 संघ असतात। एका संघातील एक खेळाडू एका पायावर उडी मारत विरोधी संघातील खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो। स्पर्श झालेला खेळाडू बाद मानला जातो। खेळाडूने दुसरा पाय जमिनीला टेकवला तर तो बाद होतो। ठराविक वेळेत जास्तीत जास्त खेळाडूंना बाद करणारा संघ विजयी ठरतो। शरीराची चपळता वाढते, संतुलन राखण्याची क्षमता विकसित होते, शारीरिक तंदुरुस्ती सुधारते, संघभावना आणि शिस्त निर्माण होते, मानसिक एकाग्रता वाढते। असे अनेक फायदे लंगडी खेळण्यापासून आपल्याला मिळू शकतात। खेळामुळे शरीर निरोगी राहते, मन प्रसन्न राहते आणि व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो। खेळ आपल्याला शिस्तीचे महत्त्व शिकवतात। खेळताना नियमांचे पालन करावे लागते, वेळेचे महत्त्व समजते आणि संयम राखण्याची सवय लागते। त्यामुळे व्यक्ती अधिक जबाबदार आणि आत्मविश्वासू बनते। संघभावना ही खेळातून मिळणारी एक महत्त्वाची शिकवण आहे। संघातील प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्त्वाचे असते।
विजय मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असते. संघभावनेमुळे सहकार्य, परस्पर आदर, विश्वास आणि एकमेकांना मदत करण्याची वृत्ती विकसित होते. पराभवाच्या वेळी एकमेकांना आधार देणे आणि विजयाच्या वेळी आनंद वाटून घेणे हेही संघभावनेचे लक्षण आहे. अशा प्रकारे खेळ आपल्याला शिस्त, संघभावना, मेहनत आणि चिकाटी यासारखे जीवनासाठी आवश्यक गुण शिकवतात. त्यामुळे प्रत्येकाने नियमितपणे खेळांमध्ये सहभागी व्हावे आणि या गुणांचा आपल्या जीवनात अवलंब करावा. खेळामुळे मन आनंदी आणि प्रसन्न तर राहतेच. खेळताना दैनंदिन ताणतणाव व चिंता काही काळ विसरता येतात. शारीरिक हालचालीमुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे मन उत्साही राहते. खेळामुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी वाढते. तसेच खेळ मानसिक संतुलन राखण्यास मदत करतात. विजय आणि पराभव दोन्ही स्वीकारण्याची तयारी खेळातून निर्माण होते. त्यामुळे संकटाचा सामना करण्याची क्षमता वाढते आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची सवय लागते. म्हणूनच खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून निरोगी मन आणि संतुलित व्यक्तिमत्व घडवण्याचे प्रभावी माध्यम आहे. खेळ खेळताना प्रत्येक वेळी विजय मिळेलच असे नसते. कधी जिंकावे लागते तर कधी पराभवाचाही सामना करावा लागतो. जिंकल्यावर नम्र राहणे आणि हरल्यावर खचून न जाता पुन्हा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे खेळाडू विजयात आनंद व्यक्त करतो, पण गर्व करत नाही. तसेच पराभव झाल्यास निराश न होता आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. खेळातून संयम, चिकाटी, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते. म्हणूनच खेळ माणसाला विजय आणि पराभव दोन्ही शांतपणे स्वीकारण्याची सवय लावतात. ना लागे बॅट ना लागे चेंडू, लंगडी खेळू सारे मिळून. शरीर होते मजबूत भारी, खेळांमधून मिळे हुशारी. लंगडी खेळ मला खूप आवडे, मन आनंदाने नाचू लागे. लंगडी हा मनोरंजनाबरोबरच आरोग्यासाठी उपयुक्त असा खेळ आहे. आधुनिक काळातही या पारंपरिक खेळाचे महत्त्व कायम आहे. त्यामुळे लहान मुलांनी आणि तरुणांनी लंगडीसारखे मैदानी खेळ खेळून निरोगी जीवनशैली अंगीकारावी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येऊ द्या. धन्यवाद.